नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तुम्हालाही रोजच्या नाश्त्यासाठी तेच पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आला असेल व काहीतरी नवीन, चवदार व पौष्टिक असं खायचं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण करणार आहोत अतिशय खमंग, बाहेरून कुरकुरीत व आतून तितकेच सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत व जाळीदार असे तयार होणारे मिश्र डाळींचे अप्पे। यामध्ये भरपूर डाळींचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे अप्पे प्रोटीन्सने भरपूर आहेत। लहान मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी असो, अतिशय पौष्टिक व परफेक्ट रेसिपी आहे। आता हे जे अप्पे आहेत ते कमी तेलामध्ये व पीठ कसं भिजवायचं या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण इथे अप्प्यासाठी लागणारे डाळ व तांदूळ जे आहेत ते भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 कप प्रमाणामध्ये जाडे तांदूळ जे आहेत ते घेतलेले आहेत। जे आपण डोसासाठी, इडलीसाठी नेहमी वापरतो तेच तांदूळ इथे आपल्याला वापरायचे आहेत। त्यानंतर इथे अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा कप इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। आज आपण इथे मिश्र डाळींचे अप्पे करत आहोत, त्यामुळे इथे सर्व डाळींचा वापर जो आहे तो केलेला आहे। त्यानंतर इथे अर्धा कप मसूरची डाळ घेतलेली आहे व अर्धा कप इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। आता इथे आपण सर्व डाळी या अप्प्यामध्ये घालत आहोत, त्यामुळे आपले अप्पे जे आहेत ते एकदम छान असे पौष्टिक व टेस्टी तयार होतात। आता यामध्ये मी 1 चमचाभर मेथी दाणे देखील घातलेले आहेत। मेथी दाण्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट होतं व त्याचबरोबर टेस्ट देखील आपल्या अप्प्यांना खूप छान येते, यासाठी मेथी दाणे यामध्ये अवश्य घालायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून डाळ व तांदूळ जे आहेत ते स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ भिजेल इतपत पाणी घालायचं आहे व याला 5 ते 6 तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे। तर इथे साधारण 5 ते 6 तास झालेले आहेत। आपले डाळ व तांदूळ जे आहेत ते छान असे भिजलेले आहेत। हे बघा, इथे चण्याची डाळ भिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे पहिल्यांदा चण्याची डाळ भिजली की नाही हे चेक करून घ्यायचं। अशा प्रकारे 2 तुकडे झाले तर व्यवस्थित आपली छान डाळ जी आहे ती इथे भिजलेली आहे। आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं डाळ व तांदूळ जे आहेत ते घालून घ्यायचे व साधारण 1 ते 2 चमचा एवढंच पाणी घालून ह्याला छान असं वाटून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण जे आहे ते एकदम पातळ होईल। आता ह्याला आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेऊया। तर हे बघा, इथे छान असं मी वाटून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ। तर इथे आपल्याला साधारण सरसरीत असंच पीठ हे जे आहे ते ठेवायचं आहे। जसं आपण इडलीसाठी करतो त्याप्रमाणे हे जे पीठ आहे ते आपल्याला इथे जाड असं ठेवायचं आहे, म्हणजे रवाळ टेक्स्चर त्याला हवा आहे। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही हातावरती घेऊन चेक करू शकता, तुम्हाला लगेच कळेल। आपण डोशासाठी एकदम पातळ असं पीठ करतो, तर तसं न करता साधारण असं सरसरीत जाडसर, एकदम जाडही नको आणि एकदम पातळही नको, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे जे पीठ आहे छान असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपले अप्पे जे आहेत ते छान मऊ व लुसलुशीत तयार होतात। जर आपण एकदम असं बारीक वाटून घेतलं तर आपले अप्पे जे आहेत ते एकदम असे घट्ट व दाटल्यासारखे तयार होतात। त्यामुळे इथे ही टीप लक्षात ठेवा, अप्पे करताना कधीही आपलं पीठ जे आहे ते साधारण असं रवाळ टेक्स्चरमध्येच वाटून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाला आपल्याला साधारण 5 मिनिटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे 5 मिनिटं झालेत, पीठ छान फेटून घेतलं। यावरती झाकण ठेवून ह्याला साधारण 10 ते 12 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे 10 ते 12 तास झालेले आहेत। आपलं पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, सुरुवातीला किती खाली होतं आणि आता मस्त असं वरती फुगून आलेलं आहे आणि जाळी देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर पडलेली आहे। अशाच प्रकारे अप्प्यासाठी किंवा इडलीसाठी काहीही करा तुम्ही, पीठ असं छान फर्मेंट झालं की इडली किंवा डोसा किंवा अप्पे जे आहेत ते छान असे तयार होतात। तर इथे ह्याला मस्त असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, पीठ छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। यामधली हवा जी आहे ती पूर्णपणे निघून जाते। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान पीठ फुगलं होतं। आता जर आपण ह्याला मिक्स केलं तर ते एकदम असं खाली गेलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा ते पाऊण कप एवढं पाणी जे आहे ते घातलेलं आहे, कारण मिश्रण जे आहे ते एकदम घट्ट वाटत होतं, त्यामुळे आपण साधारण इडलीसाठी कसं मिश्रण तयार करतो त्याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला इथे तयार करायचं आहे। आता यामध्ये मी साधारण 1.5 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जेवढं आपल्याला पीठ अप्पे करण्यासाठी लागणार आहे तेवढं काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये व बाकी उरलेलं पीठ जे आहे ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये साधारण 5 ते 6 दिवसासाठी ठेवू शकता। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची व तुमच्या आवडीप्रमाणे कांदा व टोमॅटो जो आहे तो घालायचा आहे। यामध्ये तुम्ही बाकी देखील भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा तर तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभर सोडा देखील घालू शकता।
आता चटणी कशी करायची ते बघून घेऊया. त्यासाठी 1 कप खोबरं, अर्धा कप फ्रेश असं दही घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून शेंगदाणे, जिरे व मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी. त्यानंतर थोडंसं 1 टेबलस्पून तेल लागणार आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून डाळ व मीठ. त्यानंतर इथे मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 10 ते 15 कढीपत्ता व 5 ते 6 इथे लसणीच्या पाकळ्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर गोष्टी ज्या आहेत त्या आपण घालून घेणार आहोत, जसं की शेंगदाणे, डाळ. हे बारीक व्हायला वेळ लागतो, त्यामुळे मिक्सरच्या बुडाला आपल्याला हे सर्वप्रथम घालायचे आहेत. त्यानंतर बाकी सर्व जिन्नस यामध्ये घालायचे आहेत व 2 ते 3 कढीपत्त्याची पानं देखील घाला. चटणीला स्वाद जो आहे तो छान येतो यासाठी. आता इथे मी दह्याचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू किंवा चिंच देखील वापरू शकता. थोडीशी चिमूटभर साखर देखील घालायची आहे चवीसाठी. हे बघा इथे मस्त आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण फोडणी घालून घेऊया. तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. आता यामध्ये जिरे, मोहरी व कढीपत्ता घातला. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये एखादी हिरवी मिरची किंवा लाल मिरची देखील घालू शकता. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे आता आपण अप्पे जे आहेत ते करून घेऊया. तर इथे मी अप्प्याचं भांडं जे आहे ते छान असं कडकडीत गरम करून घेतलं. गॅसचा फ्लेम लो केला व सर्व अप्प्याच्या पात्रामध्ये जे आहे ते तेल असं घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं अप्प्याचं मिश्रण जे आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे व वरून परत थोडंसं तेल घालायचं आहे व ह्याला झाकून साधारण 1 ते 1.5 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. तर साधारण इथे 1 ते 1.5 मिनटं झालेले आहेत आणि आपले अप्पे जे आहेत ते खालून छान असे भाजलेत व वरून देखील पीठ जे आहे ते असं छान असं वाफलं गेलेलं आहे. जर वरून पीठ ओलं असेल तर अप्पे पलटू नका, नाहीतर सर्व पूर्ण भांड्याला पीठ जे आहे ते चिटकून बसतं यासाठी. तर अशा प्रकारे एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा टोकदार चमचाने हे जे अप्पे आहेत ते फिरून घ्यायचे. तर यावरती परत थोडंसं तेल घालायचं आहे व मिनिटभरासाठी खालची साईड देखील छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. वरून देखील तेल घालायला विसरू नका. तर हे बघा साधारण 1 ते 1.5 मिनटं झालेत. खालून देखील आपले अप्पे मस्त तयार झालेले आहेत. हे बघा दोन्ही साईडने मस्त खुसखुशीत खमंग असे आपण अप्पे जे आहेत ते भाजून घेतले आणि इथे आपले मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे अतिशय पौष्टिक, खमंग, वरून कुरकुरीत व आतून जाळीदार व सॉफ्ट असे अप्पे कसे करायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. मुलांच्या डब्याला देण्यासाठी अतिशय पौष्टिक व झटपट आणि परफेक्ट अशी तयार होणारी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व तुमच्या सकाळच्या नाश्त्यासाठी देखील अगदी घाई गडबडीमध्ये देखील ही जी रेसिपी आहे ती पटकन तयार होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.